Hello students. One of my student has requested to make a video of 11th standard that is on quantum numbers. So let us start. So this is textbook of 11th standard chemistry. Page number, you can see it here, 45. Schrodinger's equation. So when Schrodinger equation is solved for hydrogen atom, the possible values of energy that the electron can have corresponds to a wave function, and that natural consequence is solving the equation. A set of three quantum numbers arise, that is principal quantum number, azimuthal quantum number, and magnetic quantum number. Okay, so there is an equation which is called as the Schrodinger equation after Schrodinger, a scientist. तो श्रॉडिंजर नावाचे एक सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं, एक इक्वेशन सॉल्व्ह केली हायड्रोजन ऍटम साठी, की त्याची जी इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एनर्जी, त्याचे जे इलेक्ट्रॉनचे जे व्हॅल्यूज आहेत त्याचं एक फंक्शन बनवलं, त्यालाच नाव दिलं वेव्ह फंक्शन, दॅट इज साय. वेव्ह फंक्शन इज साय. आणि मग त्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर हे त्याच्याबद्दल सांगतात आपल्याला. क्वांटाइज्ड म्हणजे काय, पॅकेट्स ऑफ एनर्जी. क्वांटाइज्ड एनर्जी लेवल्स म्हणजे पॅकेट्स ऑफ एनर्जी लेवल्स, आणि त्याच्याशी रिलेटेड हे सगळे क्वांटम नंबर्स. सोल्युशन ऑफ श्रॉडिंगर इक्वेशन लेड टू थ्री क्वांटम नंबर्स ऑफ फीचर्स ऑफ हायड्रोजन ॲटम एमिशन स्पेक्ट्रम. तर जेव्हा हायड्रोजन ॲटम मधून जेव्हा आपण लाईट पास करतो, तेव्हा ते हायड्रोजन ॲटम काय करतो, लाईट ऍब्झॉर्ब करतो आणि मग काही गोष्टी एमिट करतो. एक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम असतं, एक एमिशन स्पेक्ट्रम असतं. त्यातनं काय बाहेर आले, काय एमिट झाले, कुठली एनर्जी एमिट झाली, आणि त्याच्यावरनं ते क्वांटम नंबर शोध. जॉर्ज उलेनबेक अँड सॅम्युअल गोल्डस्मिथ has given us this fourth quantum number, that is electron spin quantum number. So all these are wave functions. Wave function describe the electron. इलेक्ट्रॉन बद्दल आपल्याला माहिती सांगतो वेव्ह फंक्शन, सगळ्या गोष्टी सांगतो तो. आता एक एक बघूया आपण. atomic orbitals and quantum number. Many wave functions are possible for an electron. इलेक्ट्रॉन जो आहे तो पार्टिकल पण आहे आणि वेव्ह पण आहे, तर तो दोन्ही ड्युअल बिहेवियर दाखवतो, आणि ते दाखवण्यासाठी त्याचे वेव्ह फंक्शन्स असतात. तर वेगवेगळे त्याचे स्टेट्स आहेत, वेगवेगळे त्याचे क्वांटम नंबर्स आहेत. Thus the wave function or atomic orbitals form the basis of quantum mechanical electronic structure. Various orbitals of different size, shape and orientation with respect to the nucleus are given by the value of psi square. तर तिकडे ऑर्बिटल्स दिलेले आहेत, त्याला लेटर्स दिलेले आहेत, N, L, M, L आणि S असे नंबर्स असतात. So see the first one, that is principal quantum number. Now it has integer values. त्याला व्हॅल्यूज कशा असतात, इंटिजरचे असतात. म्हणजे 1 2 3 4 असे नंबर्स असतात. झिरो नसतो बरं का, 1 पासून सुरू होतो. एक शेल आहे ना, पहिला शेल, दुसरा शेल, तिसरा शेल, एक शेल, दुसरा शेल, तिसरा शेल, असे व्हॅल्यूज असतात. सो इट आयडेंटिफाईज द शेल. तो शेलचा नंबर आहे, लक्षात ठेवा. इट इज शोन बाय n and the number of allowed orbitals is given by n square. म्हणजे 1 असेल तर 1 square, 2 असेल तर 2 square, number of allowed orbitals. So here it is given. So principal quantum number 1 2 3 4 आहे, त्याला नाव दिले k l m n शेल. आणि n स्क्वेअर म्हणजे काय, 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर असं. So this increases the size. With the increase in the n, the distance from the nucleus and the size of the shell also increases. जसं n ची व्हॅल्यू वाढते तसं तसं काय होतं, डिस्टन्स फ्रॉम द सेंटर इन्क्रीजेस. म्हणजे तुम्ही जसं 4 पर्यंत जाल तर खूप लांब गेले, न्यूक्लियस पासून तुम्ही लांब गेलेले. दुसरा आहे अझिमुथल क्वांटम नंबर, that is subsidiary quantum number. Atomic orbitals with the same value of n but different value of L constitute a subshell. तर L व्हॅल्यू म्हणजे काय, अझिमुथल क्वांटम नंबर, तो सबशेल साठी दिलेला क्वांटम नंबर. त्याच्याबद्दल सबशेल बद्दल आपल्याला माहिती कळते. The number of subshells in a shell is equal to n. Thus, the third shell contains 3 subshells with 3 different values of L. Second shell contains 2 subshells. हे लक्षात ठेवा. तिसऱ्या शेल मध्ये 3 सबशेल.
पहिल्यामध्ये एकच सबशेल. ओके, हळूहळू कळेल तुम्हाला. आता बघा एल च्या व्हॅल्यूज कुठून येतात, रेंजिंग फ्रॉम 0 टू n-1. ओके, 0 टू n-1. आता बघा, तर पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर दॅट इज शोन बाय एन. तर एन च्या व्हॅल्यूज काय असू शकतात, 1 2 3 अशा सगळ्या व्हॅल्यूज असू शकतात. एल ची व्हॅल्यू काय असू शकते, फ्रॉम 0 टू n-1. म्हणजे काय काय असू शकतं, समजा एन ची व्हॅल्यू 1 आहे तर एल ची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे. एन ची व्हॅल्यू समजा 2 आली तर एल ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 पण असणार आहे 1 पण असणार आहे. एन ची व्हॅल्यू 3 आली तर एल ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे 1 असणार आहे 2 असणार आहे. ओके, लाईक दिस. So here you can see, so n is equal to 1, then L is equal to 0, n is equal to 2, L is equal to 0 and 1 both. Okay, then n is equal to 3, L is equal to 0, 1 and 2. So from 0 to n-1 these are the values. आलं लक्षात. आता बघा पुढे. So the K shell with n is equal to 0 contains only one subshell, L is equal to 0. So subshell has 0, 1, 2, 3 respectively SPDF. SPDF. तर L ची व्हॅल्यू जर 0 असेल, L ची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, S सबशेल म्हणणार. L ची व्हॅल्यू समजा 0 असेल तर त्याला S म्हणणार. L ची व्हॅल्यू समजा 1 असेल तर त्याला म्हणणार P. L ची व्हॅल्यू समजा 2 असेल तर म्हणणार त्याला D. L ची व्हॅल्यू समजा 3 असेल तर त्यांना म्हणणार F. हे काय सबशेल आहेत, सबशेल. ओके, एक आहे शेल, दुसरा आहे सबशेल. तर क्वांटम नंबर n म्हणजे काय, शेल आहे. आणि एल च्या व्हॅल्यूज म्हणजे काय, सबशेल्स. लक्षात ठेवा. मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आता इथे बघा अजून छान आहे, गिव्हन इन्फॉर्मेशन ऑफ रिलेटिव्ह स्पेशल ओरिएंटेशन. म्हणजे आकाशामध्ये, स्पेस मध्ये तो कसा ओरिएंट झालाय, त्याची जागा कशी आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याच्याबद्दल सांगतोय. Any subshell 2L plus 1 ml values are ranging from -L to +L. -L to +L. बघा किती छान आहे, इंटरेस्टिंग आहे. बघा बघ, तर सर्वात पहिले आपण काय बघितलं, n च्या व्हॅल्यूज आहेत. n ची व्हॅल्यू कशी असते, 1 पासून सुरू होते, 1 2 3 अशा व्हॅल्यूज असतात. L च्या व्हॅल्यू काय असतात, L च्या व्हॅल्यू काय आहेत, n ची व्हॅल्यू समजा 0 असेल, n ची व्हॅल्यू 1 असेल तर L ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. n ची व्हॅल्यू समजा 2 असेल तर L ची व्हॅल्यू काय असते, 0 आणि 1 असते. आता m ची व्हॅल्यू काय बघा, m ची व्हॅल्यू म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबर, ती -L to +L अशी असते. म्हणजे L ची व्हॅल्यू समजा 1 असेल तर n ची व्हॅल्यू काय असणार आहे, -1 0 +1. L ची व्हॅल्यू समजा 2 असेल तर n ची व्हॅल्यू काय असणार आहे, -2 -1 0 1 आणि 2. म्हणजे -L to +L अशी त्याची व्हॅल्यू. लक्षात घ्या, -L to +L. Thus, for subshell S, L is equal to 0, only one value m is equal to 0. In other words, S subshell has only one orbital. S subshell मध्ये एकच ऑर्बिटल असते. त्यानंतर L ची व्हॅल्यू जर 1 असेल तर ते -1 0 आणि +1 अशा त्याच्या व्हॅल्यूज. तर P सबशेल जे आहेत ते 3 आहेत, कारण 3 m च्या व्हॅल्यूज आहेत. ओके, so there are 3 values for ml and that's why the P subshell contains 3 orbitals. This is the logic. And then electron spin quantum number, that is +12 and -12. Only 2 values are available. That is for spin angular momentum of the electron. So that is +12 or -12. एक तर +12 है, नहीं तो -12. Now look at this one. Okay, so here it shows everything. So K value, that is n is equal to 1, number of subshell is 1, L is equal to 0, and like this.
then L value, n is equal to 2, subshells are 2, L is equal to 0 and 1, then M is equal to 0, -1, 0, +1, like that. Okay, I will show you again. So see, so first of all we have n is equal to 1. So L is equal to how much? 0. So this is s orbital. Huh? So M is also equal to 0. Now S is equal to what? +½ and -½ these are the spin quantum number. तर हा आहे ओरिजिनल, ज्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हा आहे अझिमिथल क्वांटम नंबर, हा आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर, हा आहे स्पिन क्वांटम नंबर. सो n is equal to 2. Now L value is what? L is equal to 0 also and L is equal to 1 also. So M value किती असणार आहे? 0 असणार आहे. आणि इकडे किती असणार आहे? M is equal to -L to +L. काय व्हॅल्यू? -L2 + L. तर इकडे होणार आहे ती, दॅट इज -1, 0 and +1. तर एस ची व्हॅल्यू किती असणार इकडे? +½ -½ परत एकदा +½ -½ परत एकदा +½ -½ So what actually this is meaning? See, there are 2 electrons. Now this is shell, n is equal to 1, this is k shell. L is equal to 0, this is s orbital. M is equal to 0, okay? So half and half. So that means in s orbital there are 2 electrons, +½ and -½ opposite spin. Now L is equal to 0, again n is equal to 0, this is s orbital again. This is s orbital. Now this is p orbital, L is equal to 1. So there are 3 p orbital, px, py, pz. They are all equal, equivalent. px, py, pz. 3 p orbital असतात. s orbital कशी असते? अशी असते. Spherical. p orbital कशी असतात? अशा असतात. So it is like this dumbbell shape. So 3 p orbital is there. So suppose this is the third axis. This is x, this is y, this is z. So px, py, pz असे 3 ऑर्बिटल असतात. तर L ची व्हॅल्यू जर 1 असेल तर p ऑर्बिटल आहेत ते, आणि p ऑर्बिटल 3 टाइपचे आहेत. m is equal to -1, m is equal to 0, m is equal to +1. आलं का लक्षात आता? आता तसंच पुढचं आहे, n is equal to 3, तर तिथे काय असणार? 0, 1, 2 असं असणार. ही व्हॅल्यू आहे ना, -1 करायचं, 0 to n -1, दॅट विल बी व्हॅल्यू ऑफ L. आणि m ची व्हॅल्यू किती असणार? 0 असेल तर 0, 1 असेल तर -1, 0, +1. L 2 असेल तर -2, -1, 0, +1, +2. 4 झालं तर तसंच, 3 झालं तसंच, -3, -2, -1, म्हणजे मायनस कडून प्लस कडे एवढं जायचं. तर हे तुम्हाला हळूहळू कळेल. हा टेबल नीट स्टडी करा. काही डाऊट असेल तर विचारा. विल स्टॉप हिअर. गुड बाय. कमेंट्स करा. काही प्रश्न असेल तर विचारा.